नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसाय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो परत एकदा आपल्या हक्काचा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. सर, मला विचारायचं कारण सगळे आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकत असतो, वाचत असतो की खूप स्ट्रगलमधून इथपर्यंत हा प्रवास आहे. तर त्या स्ट्रगलबद्दल थोडक्यात ऐकायचं की कशी एंट्री झाली तुमची फिल्म इंडस्ट्रीमध्ये? मैं 11वीं पास किया. इन लोग ज़्यादा किया होगा क्योंकि ज़्यादा पैसे नव्हता. तो बाबांना सांगितलं मी नाही करू शकते, पैसे नाही घालायचं तुमचं. तो बोला काय नको कर बस. 2 वर्ष इकडे तिकडे असं तसं काय केलं, जो लफड़े वफड़े जो भी था. उसके बाद में बाबा ने बोला काम करना पड़ेगा. ॲस्ट्रॉलॉजर होतं. तो बोला मी काय करू बाबा, SSC पास आहे, मला काय येत नाही. तो बोलला काय नाही, तू हिरो होणार. हो काय? बोला असं कसं वाटतं? बोला तुझा विनस खूपच स्ट्रॉंग आहे. बोला पण आता मी काय करूँ? आता काय मास मीडिया, मास काय कर. तो मैं ट्रैवल एजेंसी ज्वाइन कर लिया. आणि ट्रैवल एजेंसी ज्वाइन करने के बाद रास्ते में किसने मेरे को देख लिया. बोला काय करतात? मी बोला मी ट्रॅव्हल एजंट आहे. तुम्ही काय करतात? बोला की मी अकाउंटंट आहेत. कुठे? हे मॉडेलिंग एजन्सीमध्ये. आणि मला बोललं की तू मॉडेलिंग का नाही करतात? मला म्हणजे काय? बोला तुमचा फोटो काढणार आणि तुम्हाला पैसे देणार. बोला माझा फोटो काढणार आणि मला पैसे देणार, असं मला काम द्यावं. तुम्ही गेला तिथे. नेक्स्ट दिवस उनके घर पे चला, ऑफिस में गया, नॅशनल ॲडव्हर्टायझिंग. आणि मला बघितलं आणि बोललं की हो तुमचं मेजरमेंट्स द्या, तुम्ही मॉडेल झालं. LD ओबरन. आणि तसं माझा मॉडेलिंग मला आलं. 3 वर्ष मॉडलिंग वगैरह केलं. घर संभाला जितना संभाल सका. फिर एक दिन देव साहब का बेटा ने मेरे को देवानंद सर से मिला दिया. देव साहब को मिला तो देव साहब ने बोला सुबह सुबह तुम्हारी तस्वीर देखी, शाम को तुम मेरे सामने खड़े हो, तो मैं रोल दूंगा. आणि मला एक रोल आ गया मेरे हाथ में. तो ऐसा हाथ में आते रहा, मैं मांगा नहीं. मेरा एक फकीर का एटीट्यूड है, जो दिया लिया, नहीं मिला समझे. आता परत एकदा येणार आहे अजित सरांकडे. अजित सर, खरं तर भक्ती संगीत आणि तुम्ही असं एक वेगळं कॉम्बिनेशन झालेलं आहे. मला हेच विचारायचं, मग तुम्ही सिनेमासाठी कधी आम्हाला गाताना फार का नाही दिसलात? शास्त्रीय संगीत, ख्याल गाणं आणि बॉलिवूडची गाणी गाणं एकाच वेळी फार कठीण होतं, कारण दोघांचा रियाज टोटली वेगळा आहे. आणि म्हणून शास्त्रीय संगीत गायल्यावर काय होतं, आवाज थोडासा जड होऊन जातो. हां, त्याला एक वजन येतं, जे पार्श्वगायनाला ते नको असतं. तो आवाज जेवढा लाईट असेल तेवढा चांगला असतो. पण सिनेमातलं कुठलं गाणं तुमचं आवडतं आहे? मला खरं रफी साहेब खूप आवडतात. त्यांचं गाणं जर तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायची संधी मिळाली आज, 2 ओळी जर गायलं तुमचं. वा वा वा. साधनाजी, आता तुमच्याकडे येणार आहे. अनेक अभिनेत्रींसाठी तुम्ही प्लेबॅक केलं. कसा होता हा सगळा अनुभव? खूप सुंदर अनुभव आहे आत्तापर्यंतचा जो माझा संगीताचा प्रवास आहे. खरं म्हणजे मी सुरू केलं शास्त्रीय संगीताची तालीम घेऊन. माझी आई नीला घाणेकरची. आईकडून मी शास्त्रीय संगीत शिकले. मग संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजींकडून मला शिकण्याची संधी मिळाली. आणि फिल्म संगीतमध्ये मला कल्याणजीभाई आनंदजीभाई त्यांनी खूप मार्गदर्शन उत्तम केलं. आणि असं करत करत हा प्रवास सुरू झाला आणि आता इथपर्यंत अजून चालू आहे. पद्मजाजी, आता तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. खरं तर तुम्ही सुद्धा गुरु मानता ते 3 व्यक्तींना, त्यांच्याबद्दल मला ऐकायचं तुमच्याकडून. माझे पहिले गुरु संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी. दुसरे गुरु पद्मश्री पंडित रिदनाजी मंगेशकर आणि पद्मविभूषण पंडित रामनारायणजी. या तिघांनीही क्लासिकलही केलं आणि सुगम संगीतही केलं. म्हणजे जसराजजींनी मला टप्पा गायकी शिकवली, क्लासिकल शिकवलं. आणि त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत गाऊनसुद्धा अत्यंत लालित्यपूर्ण, त्यांचा आवाजही तसा मृदू, रेशमी, मुलायम. त्यामुळे आम्हाला कुठे कठीण झालं नाही.
मी शास्त्रीय संगीताचेही जगभर कार्यक्रम केले, खरंय. तसंच सुगम संगीताचेही केले. एक गाणं मात्र मी रिक्वेस्ट करणार आहे, किंवा तरी पहाटे. तर आता येणार आहे प्रवीण सरांकडे. प्रवीण सर, पहिल्याच इंटरनॅशनल मॅच मध्ये तुम्ही शतक ठोकलत, कसं वाटलं होतं? नक्कीच, कारण आजचा जसा आपण जमाना पाहिला तर फार डेटा अवेलेबल असतो, सगळ्या व्हिडिओज मिळत असतात. आपण म्हणताय ती मॅच होती 92 साली साऊथ आफ्रिकेत. साऊथ आफ्रिकेचा संघही त्याआधी क्रिकेट खेळत नव्हता. ती अच्छा. ऐतिहासिक टेस्ट मॅच होती की साऊथ आफ्रिका 25 वर्षानंतर त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला मिळालं, आणि त्याआधी भारताचा आम्ही पहिला दौरा होता. त्यामुळे काही इन्फॉर्मेशन्स नव्हते की इकडे कशा विकेट्स आहेत, काय आहे, बाउन्स काय आहे. आम्ही तिथे गेल्यावर जाणवलं की ही विकेट वेगळी आहे, तिकडचा बाउन्स वेगळा आहे. आणि जी विकेट किंग्समीड डर्बनची आहे ती सगळ्यात जगातल्यात एक फास्टेस्ट विकेट म्हणून प्रसिद्ध होती. आणि आम्ही शिवाजी पार्कात खेळलेलो ना, तेव्हा बॉलिंग मशीन होती. पण जसं म्हटलं की गुरुचा आशीर्वाद असलं तर मला वाटतं काही अशक्य नसतं. आणि माझ्या पहिल्याच सामन्यात जेव्हा 38ला 4 होत्या तेव्हा मी बॅटिंगला आलो आणि आम्ही शतक करून आम्ही ती टेस्ट मॅच वाचवली. आणि आजही 20 वर्ष झाली आहेत त्या पिचवरती मी एकटा भारतीय की तिकडे मी परदेशात शतक केलेलं आहे. वा 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 वा, क्या बात आहे. वा वा. जॅकी सर, काय झालंय, तुम्ही आमच्या गावात आलाय ना आज, तर इकडे एक पंचायत भरते. जसं पोलीस स्टेशन असतं तशी गावचं एक पोलीस स्टेशन असतं. बरोबर आहे. तर ते एक पोलीस मित्र आहेत, ते म्हणतात जॅकी सरांना तिकडे घेऊन जाणार आहे. हा, घेऊन जाओ. तर ते पोलीस मित्र मागे थांबलेले आहेत. या पोलीस पाटील या. बंद करा बंद करा बंद करा रे, काय आहे? बंद करा बंद करा सगळं बंद करायचं. हे कोण आहे? शाहीची दौत. तुम्ही कोण आहे? कोणी म्हणजे वाटलं कोण तुला मी? हा नाही सॉरी, मला माहित नव्हतं म्हणून विचारलं. तुम्ही वेगळे कपडे घाले ना, हे जुने पोलिसांची स्टाईल आहे. हे पोलीस पाटील, हा, पोलीस पाटील. पोलीस पाटील लागलेत? नाही काय बोलताय काय तुम्ही, ते कळलं नाही मला. मी 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 पोलीस पाटील आहे. मग ते जरा मोठ्यानं बोला ना, मला पण ऐकू येत नाही. त्यांना कसं ऐकू येईल? क्या करणे काय बिडू? ते काय नाही, आमच्या पंचायतीमध्ये तुम्हाला बोलवलंय. चला येऊ बरोबर आता. चला ना निघाय. लगेच. वा वा, टाळ्या सरांसाठी. काय आमच्या गावची पंचायत आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला इथे बोलवलेले. तर मी आता आमंत्रित करतो आमच्या पंचायतीचे पंच श्रीमान भारत गणेशपुरे यांना. ऐ, कोणाला आणलंय साज? जग्गू दादा. वा, एवढे मोठे जग्गू दादा या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. आणि हा एकदम भिडू टाईपचा व्यक्तिमत्व. हा बरोबर आहे, सतत सारखं कोणाला भिडू 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 भिडू. मला वाटतं तुमच्या रस्ते आली का ते हे कार्टून सिरियल स्कूबिडू? ते वेगळं आहे, ते वेगळं. हे त्यांची स्टाईल आहे, सरांची युनिक स्टाईल आहे. भिडू स्टाईल आहे. मी म्हणतो ते स्को भिडू 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 स्को भिडू 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 असं काहीतरी आहे. पण सर, पण फार बरं वाटलं तुम्ही इकडे आलात. तर मला एक इन्फॉर्मेशन मिळाली तुमच्याबद्दल का तुमच्या घरी सगळे व्हेजिटेरियन आहे म्हणे. असं काय नाही, मी व्हेजिटेरियन आहे.
एकटा जीव सदाशिव. एक तर व्हेजिटेरियन. अच्छा म्हणजे बाकी नाही. पण बघा पण एवढा मोठा व्हेजिटेरियन माणूस असून पोराचं नाव टायगर ठेवलंय. बरोबर आहे. म्हणजे कोणी घरी गेलं तर काय वाटत बा टायगर पालकाची भाजी खवरायला. पंचायत पुढे चालू करण्यासाठी हा मी यांचे परममित्र यांना बोलवतोय, अनिल कापूर यांना. अनिल कापूर. अरे सरपंच आहे ना मी. बोले तो एकदम झकास. अरे वा. क्या बिडू पहचाना क्या मेरे को? बड़े भैया मैं तुम्हारा छोटा भाई, पहचाना क्या? बड़े भैया अभी तुम्हारे से मैं बदला लेगा. मतलब बोले तो मैं चोर हमेशा, तुम पुलिस मैं चोर, लेकिन आज मैं चोर तुम पुलिस. तुझ्या लक्षात नाही राहिलं. तू वेगवेगळी स्टाईल वापरून राहिला पण बोलून राहिला सेमच. तिन्ही ठिकाणी तू चोर होता. तू मिमिक्री करून राहिला. व्यवस्थित बोल. थोडस त्याचं पेमेंट कमी आहे म्हणून असं वाटतं. बस आपल्या घरचे लोक आहेत रे सगळे. पण सर तुमच्यासाठी खास तुमच्या साईडनं मी तुमची बाजू लढवण्यासाठी तुमच्या आणखी एका मित्राला बोलवतो. जोरदार टाळ्याने स्वागत करूया संजू बाबा यांचे. बंद कर, चल बहुत हो गया रे. क्या मामू कैसा है? ठीक है ना? अपन है तेरे साथ. डरने का नहीं, समझा ना? देख खलनायक में कैसा था. तू नायक था, मैं खलनायक था. तू नायक, मैं खलनायक. नायक नहीं खलनायक हूँ मैं, ऐसा था. लेकिन आज अलग है. ये देख आज मैं खलनायक है, तू नायक है. नाही तुम्ही एक मिनिट. तुम्ही एकत्र पाठांतराला बसले होते का रे? काय हुकलाय त्यांचा अंदाज सगळ्यांचा. व्यवस्थित बोल. कोण आहेस तू? आज मैं नायक है, ये खलनायक है. हा ये बराबर है ना? बरोबर बहुत हो बरोबर. गया. ओके चला. हा आता कोणाची पेशी आहे रे? ए पोरा, ए मिठ्ठू, कोणाची पेशी आहे आता? बोले तो अभी मैं बोलेगा बोल ना मग. हा कि तुमको प्रूव करना पड़ेगा कि तुम ओरिजिनल भिड़ू है. अरे ते अरे ओरिजिनलच वही बोल रहा आहे. था. भाई भाई मेरी बात सुनो, वो ओरिजिनल नहीं है. ओरिजिनल जैकी भाई जग्गू दादा थुकरट वाड़ी में. कसं काय? मैं बुलाता है जग्गू दादा आ जाओ. भगास, क्या स्टाइल है दादा, बहुत भारी. कैसा बिडू? हाँ मैं मस्त है एकदम. पण जग्गू दादा तुम्ही आहे. मग त्यांना Original. बेटा ओरिजिनल कोण आम्हाला कळत नाही आलं. इतकं कन्फ्युज झालं ना. एक मिनिट सेम झालंय आम्हाला. काय चालू आहे म्हणजे जग्गू दादा कोण, तुम्ही हे काय, हे आहे का, काय काय चालू काय इकडे? अभी ये प्रूव करने के लिए इनको एक डायलॉग बोलना पड़ेगा. सर ये ओरिजिनल है सर, ये ओरिजिनल बोल देंगे, लेकिन आपका क्या होएगा सर? आप एक डायलॉग बोल सकते हैं क्या? 10 से दिल, 10 से दोस्त, 10 से दुनिया, 10 से दोजख, 10 से दौलत, 10 से दस्तूर, 10 से इतना दूर भी मत जाओ. क्या बात है. जोरदार अभी सर, देखेंगे आपने ये बहुत क्या. अच्छा ट्राई किया सर ने, बहुत ए, अच्छा ट्राई किया. ए, अभी पंच, ओरिजिनल पंच, सुनो. ए,
सुनाओ अभी तुम सुनाओ. आपका बोलता सुनाओ. हूँ भिड़ू. हाँ. स से ससा, द से दुष्ट, क से कसा, ग से गडुळाचं पाणी. राहू द्या, राहू द्या. क से कलटी. बरं ते ऐका ते बासरी आहे ती हा नुसतीच आणली आहे का वाजवता पण येते? सरांनी वाजवली आहे वाजवतो ना त्यांच्या- वाजवतो. हा मग ते चष्मा काढून वाजवा. अभी जो पहचाना जाएगा भाई. अरे वा जसं काही आम्ही ओळखलेलंच नाही आल्यापासून. हा वा वा क्या बात आहे. सर बासुरी था ये बजा दिया तुतारी. आता कोण आहे जरा विचारा आणखीन काय करू शकतात. हा नीट नीट वाजवा. बासरी बासरी बाजू चांगली बाजू रे. वाजवा. हा बासरी नाही का त्याच्यात? बासरी नाही का? असं विचारतोय तो तुला. काय तू चालू आहे तुझा. ऐ अजून तुमच्याकडे काही आहे का प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही ओरिजिनल आहे म्हणून? भिडू माझ्याकडे उर्मिला आहे. क्या बात करा. मगर मुझे लगता है कमल वहां पर बैठा हुआ है. कहाँ? वो सामने. उत्तरी लखन नहीं. उत्तरी मिरी. ये लखन है भिड़ू, ये लखन है. उधर बैठा हुआ है राम. उत्तरी सर वो आमिर कमल खान उधर है. सर. ओ उत्तरी सर उत्तरी मिरी. मिरी अच्छा हो तू मिरी मेरे को. चलो आगे कारवाई शुरू करो. पहिला आरोप असा आहे तुमच्यावर का सगळेजण आहे का फार महत्वाचा आरोप आहे यांच्यावर हा का तुम्ही मोहन कोणाला म्हणता? मोहन. मोहन मोहन. तुमच्या तोंडून मोहन हा शब्द बराच ऐकला. तुम्ही मोहन कोणाला म्हणता? मोहन मोहन बोलता नहीं मगर मोहन का मतलब हम लोग बोलते हैं कोई अगर आते हैं लेडीज आती हैं तो हम लोग बोलते हैं मोहन आया है और कोई लड़का आता है तो बोले सोहन आया है. अच्छा कोड लँग्वेज. सर सर लेकिन आप ये कोड लैंग्वेज अभी का नहीं बहुत पुराना है मगर ये तेरे को किसने बोला शाने ने? लेकिन ए, हमारा जो- मगर ये कोड वर्ड था. मतलब इसका मतलब नहीं कि मोहन लेडीज लोग माफ करना मगर ये कोई पुराना 3 बत्ती की बात है. अरे बाबा मोहन आया देख मोहन आया सोहन आया मारा डब्बू डब्बू इसको बोलते पैसेला. हा, डब्बू. तो ये सब वर्ड्स थे पुराने. सर बोला. सरपंच यांना तुमच्यावर दुसरा आरोप आहे. म्हणजे असं आहे की आमच्याकडे सर माहिती खूप जबरदस्त असते. तर तुमच्या मिसेस ज्या आहेत आमच्या वहिनी काकी म्हणा किंवा त्या परदेशातल्या आहेत असं आम्हाला कळलं. हा परदेशातले त्यांचं कुठलं म्हणजे हे परदेशात त्यांचं? त्याची आई बेल्जियन आहेत हा 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 आणि बाबा इंडियन आहे. अच्छा रॉयल इंडियन एअरफोर्स करून फायटर पायलट होतं. अच्छा 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 रंजन दत्त AVM रंजन दत्त एयर वाइस मार्शल रंजन दत्त उसकी बच्ची जो तेरी काकी ते बेल्जियमचे आहेत म्हणजे समजा. बेल्जियमची आई बाबा इंडिया अच्छा, मिक्स आहेत. बाबा इंडिया. हो. नाही त्यांच्याबद्दल म्हणजे असं आहे. काय आरोप आहे ते जरा सांग ना. आरोप असा आहे का म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांना काही असे पदार्थ बनवायला सांगता जे त्यांना जमत नाही. खाना हाँ खाना बनाने के लिए बोलते उनको जमता नहीं है. सरांत क्या तुम्हाला भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी आणि बेसन आणि ठेचा असा आवडतो असं आम्हाला कळलंय. आणि नाचणीचं जास्त आवडतं. तिला येत नाही आणि त्याला आवडतं पण नाही. हा, हा. पण त्याला मी वरण भात तूप देत आहेत आणि ते आवडतं आणि मी पण आवडतं ते. नाही, पण काय आहे, सरांची गंमत म्हणजे असं आहे की सर त्यांना सांगतात त्यांना जमत नाही. ते म्हणतात की आज भाकरी और ठेचा बना के रखना. हा बरं ठेचा म्हणजे काय त्या बाईला काय समजावं बाबा है ना. लेकिन सर आप
सर इतने अच्छे वो मराठमोड़े पदार्थ आपको बहुत अच्छे लगते हैं, तो सर खास आपके लिए मैंने एक, वो हमारे वराडी में उसको सर शिदोरी बोलते हैं सर, शिदोरी बोले तो ये आपके लिए खास बना के लाया सर। मतलब आप ये बाजरे का भाकर है सर, और ये ठेचा तुम दोनों खाओ सर, जबरदस्त कांदा बिंदा सब लाओ। और थोड़ा 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 हाँ ठेचा है सर, वो खा लो सर आराम से। और सर ये टेस्ट करो सर, ये टेस्ट करो थोड़ा सा इसमें आए हा त्यांच्या बायकोने बनवलं सर, खतरनाक। यांच्या माझ्या बायकोने खास बनवून आणलं सर। तुमच्यासाठी खास. बात करो, मैं खाता हूँ ना, बात करो. आजा. मैं ना असली बर्थडे है ना उधर. हाँ वाह वाह सर, हाँ क्या बात है सर, खूप बरं वाटलं सर मला हे खाऊन. आमची बायको तर जाम बेड़ा इतना अच्छा बना है, बेड़ू इतना अच्छा बना है, जो भी बनायला मस्त त्यांच्या बनायला. बायकोने बनवलं. आई शपथ मस्त आहे, मस्त म्हणजे मस्त. बस सर एक बार बोलो सर, अर्चनाची भाकरी उत्तम भाकरी. अर्चनाची भाकरी उत्तम भाकरी, पण ह्याचा मी बोलू शकतो नाही, जे फोनवर आहेत. सर शाबास सर शाबास. हा, क्या पण बात हे आहे. अर्चना काय बायकोचं नाव आहे? नाही नाही माझ्या हॉटेलचं नाव आहे सर, त्याची ऍडव्हर्टाईज करून घेतली. बेड़ू होटल गया तो नहीं खाएगा. सर सच में उनकी वाइफ का नाम मैं लेके जाऊंगा इसको. हाँ, मैं ये पैक करके दूंगा. आपके लिए बना है. सर खास थँक्यू तुमच्यासाठी आणलंय. अर्चना, थँक्यू सो मच. सुपर आहे, आई शपथ सुपर आहेत. आणि मला माहित नाही होतं तुला हॉटेल बोलतात. तर जॅकी दादा, तुमच्यावर बऱ्याच लोकांचा असा आरोप आहे का बा तुम्ही इतकं सिंपल साधे राहता, तर तुम्हाला असं वाटत नाही का बाबा इतरांना त्याचा त्रास भोगावा लागत असेल? मग कसा कसा इतरांना म्हणजे? नाही, कसं वाटतं की बाबा काय होते, कुणी एखाद्या माणसानं जरा जास्त शाबास हे दाखवलंय तिथं सेटवर किंवा त्यांना लगेच उदाहरण देतात, अरे ते बघ एवढे मोठे जॅकी श्रॉफ, ते काही तुम्हाला हे दाखवत नाहीत आणि तुम्ही का असं करता, असं होतं. खरं आहे, खरं आहे. सर तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? कौन बोलता है कि थोड़ा अकड़ने का. मैं बोला अकड़ता वो लोग है जो मुर्दा होता है. बाकी माणसं असतं रे, हँडल आहेत. तुझा हँडल ह्याचा सरपंचाचं, तुझा हे तू आज सरपंच तू झालं, हँडल असतं. सेम आहे, खाने का भूक वहीच, बाकी सब वहीच. करेक्ट हा सर, त्यांचा मुलगा टायगर पण तसाच आहे, डाऊन टू अर्थ. कसं काय? टायगर त्यांनी एक फ्लाइंग जेट म्हणून पिक्चर केला, त्याच्यामध्ये उडायचं होतं पण ते उडलेच नाही. का? ते म्हणाले माझे वडील नाही कधी उडत तर मी का उडू. सर पाणी पिऊन बोला तुम्ही. खाने के बाद पानी मत पीना भाई लोग. ये पेट बेट का जो राज है वो पानी के साथ ही है. खाना खाने के बाद आधे घंटे के बाद पी. बच्चे लोग को भी सिखा. तर डॉक्टर जॅकी श्रॉफ पण तुम्हाला माहिती आहे का की आता पंचायत संपूया आपण, पण मी असं ऐकलं की सरांना मराठी गाणी खूप आवडतात. मराठी गाणं बहुत अच्छा लगता है. वो तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला, सांगा या वेळीला. सर वो गाणं बहुत अच्छा. वो गाना अच्छा था मेरे को. वो बजाएंगे तो गाएंगे नहीं. मेरे को मगर ये गाना अच्छा लगता है बहुत. धन्यवाद सर. धन्यवाद. आमच्या आवडला, खूपच वाडीच्या आवडला. दारात
क्या बात आहे गणपती बाप्पा. इतका सुंदर परफॉर्मन्स तुम्ही सगळ्यांनी दिला. वा वा. म्हणजे यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज एनर्जी आली आम्हाला वेगळी. मंडळी, परमेश्वर आपल्याला जन्म देतो, पण परमेश्वर आपली नेहमी परीक्षा बघत असतो. गणपती बाप्पांनी सुद्धा कदाचित यांची वेगळी परीक्षा पाहिली, पण या सगळ्यांनी ठरवलं की आम्ही त्या परीक्षेत पास होणार, पेपर कितीही अवघड असला तरी. मंडळी, ज्यांनी आत्ता इतकं सुंदर नृत्य सादर केलं, जन्मतःच HIV बाधित ही मुलं आहेत, पण त्यांची एनर्जी बघून मला असं वाटतं की असे व्याधी कुठच्या कुठे पळून जातील जर इतकी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये असेल. या सगळ्या मुलांना एकत्रित घेऊन जे काम करतात त्यांचे गुरु इथे आलेले आहेत, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. रवी बापटले सर, प्लीज तुम्ही या मंचावरती या. आणि स्नेहा शिंदे मॅडम, तुम्ही पण या. आपलं मनापासून स्वागत. खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की समाजामध्ये काही चुकीच्या समजुती असतात या गोष्टींविषयी, त्यामुळे त्या मुलांना त्या गोष्टींपासून लांब ठेवलं जातं. शाळेत सुद्धा या मुलांना प्रवेश नव्हता, पण या व्यक्तीनं वेगळा लढा दिला आणि यांना शाळेत प्रवेश मिळवून दिलेला आहे. हा फक्त एक डान्स नव्हता, तर हा एक ऑर्केस्ट्रा त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आपण स्वयंपूर्ण बनवूयात त्यांच्या कलेच्या माध्यमातून. मी सर्वांचे खूप आभारी आहे की माझ्या लेकरांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात एक घटना मी पाहिली आणि या मुलांसाठी काम करण्याचं ठरवलं. मी प्राध्यापक होतो, पत्रकारिता करत होतो. एक मुलाचं मृत्यू झाला आणि त्या मुलांची अंत्यविधी कोणी करत नव्हतं. ते दृश्य पाहिलं मी, आणि ज्यावेळेस ते दृश्य पाहून त्या मुलाच्या अंत्यविधीसाठी आम्ही पुढं सरकलो, त्यावेळेस मुलाला किड्यांनी खाल्लं होतं. ते दृश्य पाहून मी त्या क्षणाला ठरवलं पूर्ण आयुष्यभर या लेकरांसाठी काम करायचं. तिथून मी 2007 साली माझ्या घरातून निरोप घेतला आणि माळ रानावरती मला 6.5 एकर जमीन एका शेतकऱ्याने दान दिली. त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. लोकांच्या प्रेमावरती सेवालय चालतंय, भरभरून प्रेम देतात, पण हे सेवालय एक दिवस बंद व्हावं हे माझं स्वप्न आहे. कारण अशी मुलं जर जन्माला नाही आली तर अशा सेवालयाची गरज पडणार नाही. ज्या गावात मी काम करतो त्या गावात माझ्यावर बहिष्कार आहे. या लेकरांना इथं काम नको. खूप संघर्ष मी केला. त्या संघर्षापेक्षाही आज ही जी मुलं इथं आनंद घेतात, यामुळं या लेकरांचं आयुष्य वाढलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप आभार. खरं तर मला असं वाटतं की आपण 21व्या शतकात राहतो. आज समाज इतका पुढारला, इतका पुढे गेलेला आहे. तुमच्याही गावात हा TV नक्की बघितला जात असणार, हा कार्यक्रम नक्की बघितला जात असणार. तुमच्याही गावात सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असणार, सगळ्यांकडे 3G 4G सगळं आलेलं असणार. अशा गावातल्या माझ्याच बांधवांना मी एवढंच आवाहन करतो, एवढं मोठं काम हा व्यक्ती करत आहे आणि आजच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीवरती आपण बहिष्कार टाकत असू तर मला वाटतं एकदा आपण विचार करायला हवा. खरं तर यांच्यासाठी मी आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं स्टँडिंग ओवेशन यांना दिलं पाहिजे. आज इथे सुद्धा झालं पाहिजे. कारण आज 21व्या शतकातल्या महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीवरती बहिष्कार टाकला जातो, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मला आवाहन करावं असं वाटतं की याचा कृपया माणूस म्हणून आपण विचार करूयात. आणि हा मी डॉक्टर म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो की हा संसर्गजन्य रोग नाही आहे. याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, ते खरं तर आपण वाचनातून सुधारले पाहिजेत. व्हॉट्सॲपपेक्षा या गोष्टी जर आपण वाचल्या तर मला वाटतं खूप बरं होईल. जितना बोल दिया सही है, जो किया भारी है. तूने साईं बाबा का रूप धारा है, तू लगता भी है, तू काम भी वैसा ही कर रहा है. बहुत ऊंचा बात है डार्लिंग. तेरा संस्था जो है, कभी भी कुछ होगा तो मेरे को आवाज देना. मेरा नंबर बाबा के पास ही है. जोरदार टाळ्या या सगळ्या माझ्या बालकांसाठी. आणि या तुकरेटवाडीत तुम्ही कधी या, हे गाव हक्काचं तुमचं आहे. आमच्याकडून तुम्ही कुठल्याही क्षणी कुठलीही मदत मागा. थँक्यू मॅडम. तर खूप छान वाटलं की जॅकी दादा आपल्या तुकरेटवाडीमध्ये आलेले होते, पण पुढच्या एका कामाच्या निमित्तानं त्यांना इथून जायचं आहे. आत्तापुरती त्यांना मी रजा देणार आहे, पण परत सर नक्की या, आम्ही तुमची मनापासून वाट बघू. प्रवीण आमरे सरांना त्यांच्या पुढच्या कामानिमित्त इथून जायचं असल्या कारणानं आत्तापुरती मी त्यांना रजा देणार आहे, पण पुढच्या वेळेला तुम्ही नक्की सर या आणि आमच्याकडे मुक्कामीच या. कसं वाटलं येऊन इकडे? नक्कीच खूप आनंद झाला. आजचा जो शेवटचा आपण जो पाहिलं, नक्कीच तुमच्या कार्यक्रमाने एक फार मोठा चांगला मेसेज जातोय. हे कार्य जे तुम्ही करता त्याकरता फार माझ्या शुभेच्छा तुमच्याकडे, आणि मला इथे येऊन जो मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. जोरदार टाळ्या सरांसाठी.
साधनाताई आमच्या गावामध्ये आलेल्या आहेत. गणेशोत्सवाचं इतकं छान वातावरण आहे, मैफिल रंगलेली आहे. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांच्याकडून काहीतरी हिंदी आम्हाला ऐकायचं. मला खरंच खूप आनंद झाला की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे आपले लाडके कलाकार आमचे थुकरटवाडीच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला आलेले होते आणि त्या निमित्तानं
इथे भरपूर आम्ही धमाल केली, मजाही केली. थँक्यू सो मच आपण इथे आलात. धन्यवाद. या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आगळी वेगळी आठवण भेट. तर तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. गणपती बाप्पा मोरया.